नमस्कार. जगदंब ज्योतिष सेवा केंद्राची युट्यूब चॅनल आपण आजपासून सुरू करतोय. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपण सुरू करणार होतो असं आपण आधीच सांगितलं होतं. त्यानुसार हा पहिला व्हिडिओ आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्व हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी, शांततेचे जावं ही जगदंबा चरणी प्रार्थना. मित्रांनो, हे युट्यूब चॅनल चालू करतोय आपण. त्याच्यामध्ये ज्योतिषाचे व्हिडिओ असतील, ज्योतिषशास्त्राचे व्हिडिओ असतील, काही गैरसमज असतील, ज्योतिषशास्त्राच्या बाबतीतले साडेसातीबद्दल असलेले काही गैरसमज असतील, राहू प्रभाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, केतूचा प्रभाव, बरेचसे योग वगैरे असतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात, त्याबद्दलचे पण व्हिडिओ आपण टाकणार आहोत. सोबतच आपण अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र याबद्दलचे देखील व्हिडिओ आपण टाकणार आहोत. सर्वप्रथम आपण हे वर्ष कसं आहे हे जाणून घेऊया. हे वर्ष जे आहे हे वर्ष संपूर्णपणे गुरु प्रभावित वर्ष आहे. ही पहिली घडामोड आहे, पहिली घटना आहे. दुसरी गोष्ट काय आहे तर हे या वर्षी शनी महाराजांनी कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये कालच 29 मार्चला जो आहे तो प्रवेश केलेला आहे. ही घटना घडल्यानंतर 12 पैकी 12 राशींच्या बाबतीमध्ये शनी महाराजांनी एक घर जे आहे ते पुढे गेलेले आहे प्रत्येक राशीच्या बाबतीमध्ये. त्या 12 राशींबद्दल एक व्यवस्थित विस्तृत असं विश्लेषण आपण करणार आहोत. एक प्रॉपर अनालिसिस आपण करणार आहोत प्रत्येक राशीच्या बाबतीमध्ये. ते टप्प्याटप्प्याने प्रत्येक राशीच्या बाबतीमध्ये येईलच. गुरु बदलच्या बाबतीमध्ये देखील आपण त्या राशीच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी करायला हव्यात, काय उपाय करायला हवेत याबद्दलही आपण माहिती जी आहे ती या युट्यूब चॅनलमध्ये आपण टाकणार आहोत. गुरु बदल 3 वेळेस आहे. शनी महाराजांनी भ्रमण केलेलं आहे 2.5 वर्षांनी. मेष राशीला 7.5 सुरू झालेली आहे. वृश्चिक आणि कर्क राशीची छोटी पनौती किंवा छोटी ढय्या जी आहे ती संपलेली आहे. आणि धनु आणि सिंह राशीला छोटी ढय्या, छोटी पनौती सुरू झालेली आहे 2.5 वर्षाची. आणि मकर राशीची मात्र 7.5 आता संपलेली आहे. ह्या घडामोडीमुळे 12 राशींवरती बरेचसे काही परिणाम, चांगले वाईट आणि संमिश्र परिणाम जे आहेत ते होणार आहेत. तर ते परिणाम काय होतील प्रत्येक राशीनुसार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. प्रत्येक राशीबद्दल सांगणार आहोत. त्यांनी उपाय काय करायला पाहिजे, आर्थिक गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, उपासना कोणती करायला हवी, पूजा कशी करायला हवी, हे आपण प्रत्येक राशीचं सेपरेट सांगणार आहोत. सुरुवातीला हा पहिला व्हिडिओ आहे, हा वर्ष कसं असेल ह्यासाठीचा. त्यानंतर मी तुम्हाला काही ज्योतिषशास्त्राबद्दल काही गैरसमज लोकांनी जे काही पसरवले असतील किंवा काही गोष्टी असतील त्याबद्दलही आपण 1-2 व्हिडिओज बनवणार आहोत. शनी महाराजांच्या 7.5 बद्दल पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांनी भीतीदायक असे व्हिडिओ देखील बनवलेले असतात. सोशल मीडियावरती असे व्हिडिओज बरेचसे फिरत असतात. त्याबद्दलचे ऍक्च्युअली ज्योतिषशास्त्र काय म्हणतं, खरं ज्योतिषशास्त्रामध्ये काय हे पण आपण बघणार आहोत. ह्याचे व्हिडिओ मी टाकेल पुढे. सध्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.